नमस्कार जाधव सर. नमस्कार. कसं आहे, काय चाललंय? ठीक आहे. तुमचं नाम खूप मी असं दुसऱ्यांकडून असं म्हणजे ऐकून घेतलं होतं की सर खूप चांगल्या पद्धतीने सांगताय काही पण आपल्या ऍडमिशन बाबत किंवा काही गायडन्स करायचं. मग मला मनात वाटलं की चला आज भेटूया सरांना जाऊन. मग सर माझा मुलगा आहे आता 12वीची परीक्षा देतोय हर्ष. आता 12वी सायन्स. कोणत्या साईडला आहे? सायन्स साईडला. सायन्स. ओके. बायोलॉजी मॅथ दोघे पण घेतले, मग सायन्स साईडला आहे. मग आता माझ्याकडे खूप एक असं प्रश्न पडला की त्याला आता 12वीची परीक्षा देतो म्हणजे देत असताना ते काय करू शकताय, कसं करताय? आता आम्ही काय शेतामध्ये काम करतो इकडे, ते म्हणजे जास्त माहिती नाही आपलं. तर तुम्ही आम्हाला गाईड करू शकता की आता 12वीची परीक्षा देतोय तर परीक्षा देताना पण आम्ही ऍडमिशन्स वगैरेचं असं काय बघू शकतोय का? नाही, आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही 12वी एक्झाम देत येतं, बरोबर आहे. 12वी एक्झाम देत असताना तुमची पुढे पुढे कोणत्या कुठे जायचंय, काय कशा पद्धतीने जायचंय तुम्हाला. जर मेडिकलला लाईनला जायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल मेडिकल आहे, MBBS आहे, BMS आहे, BHMS आहे, फिजिओथेरपी आहे, नर्सिंग आहे. अशा भरपूर तुम्हाला ठिकाणी जाता येते. ओके. आता त्याचे पहिली गोष्ट म्हणजे आता ह्याच्यातून तुम्हाला पुढे मार्क्स मिळवायला पाहिजे. हो. 12वी सायन्समध्ये तुम्हाला PCB ग्रुप महत्वाचा असतो. मेडिकल लाईनला ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस PCB ग्रुप महत्वाचा असतो. PCB ग्रुपला कमीत कमी तुम्हाला 50% किंवा 50% अबाव मार्क्स पाहिजेत. ओके. तर तुम्हाला पहिली पायरी ती आहे. त्या पहिली पायरी तुम्ही पास होता याच्यामध्ये. पण सर त्यामध्ये जसं असं आहे की मी कॅटेगरीमध्ये आहे, मग कॅटेगरीचा काय फायदा होईल का? होतो. कॅटेगरीचा पण फायदा होतो त्याच्यामध्ये. तुमची जी कॅटेगरी असेल की SC असू दे, ST असू दे, OBC असू दे, आणखी VGNT असू दे, ह्या सगळ्या कॅटेगरीला स्कॉलरशिप मिळते शासनाकडून. त्याचा आपण बेनिफिट घ्यायचं. पण हे कधी, ज्यावेळेस तुम्हाला स्कोरिंग मध्ये मार्क्स पाहिजे. हे सगळे ऍडमिशन कॅपराऊंड थ्रू होतात. गव्हर्नमेंटच्या कोट्यातून होतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला PCB ग्रुप इलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कोर्सला अशा CET असतात. या CET माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही जर MBBS ला जायचं म्हटलं तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे नीट FAR पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% अबाव पाहिजेत मार्क्स, तर तुमचं ते ग्रुप इलिजिबल होतो. हो सर. त्याच्यानंतर BDS आहे, BMS आहे, BHMS आहे, फिजिओथेरपी आहे. स्कोरिंग पाहिजे तुम्हाला ह्या मार्क्स मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला स्कोरिंग असेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे पुढे जाऊन. हो, म्हणजे हे मेडिकलचे कोर्स मध्ये बघितले तर तुम्ही सांगता की त्यामध्ये जशी चांगली स्कोरिंग असली तरी त्यांना थोडासा वरती मिळायला लागणार, म्हणजे त्यांचा नंबर जिथे पण आपल्याला पाहिजे तिकडे मिळू शकतो. ओके. आता मी ऐकलं सर असं की नर्सिंग बाबत पण ऐकलं, त्याची काही असं वेगळी परीक्षा आहे? हो. आता मी जसं म्हटलं की तुम्हाला CET हे किंवा नीट ह्या पद्धतीने वेगवेगळ्या कोर्सला CET आज महाराष्ट्र शासनाने म्हणजे CET सेलने लागू केलेला आहे. त्या पहिली गोष्ट म्हणजे अपेअर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर CET नाही दिली तर तुम्हाला त्या कोर्सला जाता येत नाही. मग तुम्हाला 12वीला चांगले मार्क्स असून 80-90% असून त्याचा काहीच उपयोग होत नाही. ओके. तर त्यासाठी तुम्हाला CET देणं गरजेचं आहे. हो सर. म्हणजे आता तुम्ही सांगता की CET द्यायला लागणार आहे माझ्या मुलगाला किंवा माझ्या मुलगीला, मग तेव्हा माझा प्रश्न हे की CET असं डायरेक्टली देऊ शकतो का? त्याच्या काही प्रक्रिया आहेत का? आहे. आता तुम्ही जर CET च्या वेबसाईटला गेला तर तुम्हाला सगळ्या CETचे शेड्यूल दिलेले आहेत. आता कधी फॉर्म भरायचा, एक्झामसाठी कधी फॉर्म भरायचा ह्याचं शेड्यूल दिलंय. त्या शेड्यूलनुसार तुम्ही CET सगळ्या एक्झामसाठी फॉर्म भरायचा. म्हणजे आता फॉर्म भरायला लागणार आहे CET साठी, त्याच्यानंतर CETच्या डेट वगैरे येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग ते पुढे एक्झाम दिल्यानंतर मार्क्स मिळतील, रिझल्ट येईल तुमचा आणि त्याच्या पुढे तुमची ऍडमिशनची प्रोसेस चालू होणार आहे. ते कोणाला माहिती नसतं हल्ली. तेच आपण माहिती करून घेत नाही जोपर्यंत. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी कसं होतं, चला माझी मार्कशीट घेतली 12वीचे, खिशात पैसे घेतले का मी चाललो, मला मिळतं ऍडमिशन. आता ती पद्धत बंद झालेली आहे पूर्णपैकी. तर त्यासाठी तुम्हाला CETचे चांगले मार्क्स आणि तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे माहिती करून घेणं गरजेचं आहे.
तेच ना सर, काय की आता आम्हाला जास्त माहितीच पडत नाहीये. आता मुलगे ते जात आहेत आपल्या स्कूलला पण असं जास्त माहिती नाहीये त्यांना की पुढे काय करायचे, कसं करायचे. मला प्रश्न पडलो होतो की कसं काय. मग तुम्ही सांगताय की MBBS BDS हे जे कोर्स साठी त्याच्यासाठी नीट लागतं आणि नर्सिंग साठी वेगळी त्यांची एक्झाम लागते. नर्सिंग साठी तुम्हाला MSCET नर्सिंग म्हणून अशी एक स्पेशल हो 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 CET आहे. ती पहिली गोष्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे, म्हणजे अपेअर होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. हो. स्कोअर मिळवणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याचा स्टडी करा किंवा कोचिंग घ्या किंवा आपल्या हेल्थ प्लॅनेटमध्ये पण तुम्हाला कोचिंग मिळेल, त्याबाबत माहिती मिळेल, सगळे मार्गदर्शन मिळेल पुढे जाऊन तुम्हाला. तुम्ही जर आपल्याशी कनेक्ट राहिला तर त्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे काही पण लागलंय प्रोसेसला तुम्ही येऊन जा आणि अपडेट राहा. असे बरेचसेच विद्यार्थी आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आतापर्यंत, की जेणेकरून बाबा त्यांना गायडन्स पाहिजे. आज गायडन्स शिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. हो, ती गायडन्स तुम्हाला आता समजा की आता डेट कधी आहे, त्याच्या परीक्षा कधी आहे, फॉर्म कधी भरायचे, सगळे तुम्ही सांगणार आहे. सगळं तुम्हाला एकदा आपल्याकडे नाव नोंदणी झाली तुमची की तुम्हाला सगळ्या पुढचे डिटेल्स, त्याची एक्झाम कधी असेल, कोणती एक्झाम असेल, तुम्ही नीटचे असू दे, CETचे असू दे, तुमचे हे सगळ्याच, आणि एक्झामचं शेड्यूल, एक्झामचा फॉर्म सुद्धा आपण भरून देतोय विद्यार्थ्यांना, की जेणेकरून प्रॉब्लेम नको. कारण प्रत्येक गोष्ट एक चूक जे होती विद्यार्थ्याकडून, आज इथं छोट्या गोष्टी असतात पण तिथंच विद्यार्थी चुकतो. मागचे एक सांगतो सर, माझंच एक जे बाजूला राहतात ते आमचे नेबर्स, त्यांचा जर मुलगाने फॉर्म वगैरे भरलं होतं आणि ते फॉर्म भरताना काहीतरी त्यांना एक असं चूक केली होती की ते चुकीचे फॉर्म भरले आणि त्यांच्या फर्स्ट राऊंड मध्ये नंबर आला होता, तरी पण त्यांचा नंबर लागला नाही. ते चुकीमुळे ते परत ते डॉक्युमेंटेशन करायला लागतं आणि परत त्यांचा थर्ड राऊंड मध्ये जाऊन ऍडमिशन झाले जिथे पाहिजेच नाही होतं. आम्हाला खूप काही असं होतं आणि तुम्ही ह्यामध्ये आम्हाला गायडन्स दिली म्हणजे खूपच आमच्यासाठी सहकार्य असणार आहे तुमचं. दुसरं मला म्हणायचं होतं सर की आता फीस वगैरेचं तुम्ही सांगताय स्कॉलरशिप मिळते ते कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती? आता माझी जसं की SC कॅटेगरी आहे. मग काय करायला? SC साठी कसं की शासनाने पूर्णतः फीज माफ केलेली आहे. म्हणजे जे त्या कॉरीला जे FRA कडून, फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी कडून जे फीज अप्रूव्हल होत असते त्या कॉरीला, तर त्याच्यामध्ये कसं असतं की ती फीज आहे, म्हणजे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीज अशा 2 फी मध्ये डिवाइड होती. तर ती फीज पूर्णपैकी SC कॅटेगरीला तुम्हाला माफ असते. म्हणजे कसं असतं की बऱ्याचदा असा विद्यार्थी म्हणतो की सर मला स्कॉलरशिप मिळते का? तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. जे काय स्कॉलरशिप हे शासन कॉलेजला देतं आणि त्याच्यात नंतर तुम्हाला ते तुमच्या स्वतःच्या खिशातून काही भरायची गरज नाही, याचा अर्थ असा. तर हे तुम्हाला एक SC कॅटेगरीला पूर्ण फी माफ असल्यामुळं तुम्हाला फक्त स्कोरिंग वरती भर द्या. आता जे CET मध्ये मार्क्स मिळवायचे किंवा नीट मध्ये मार्क्स मिळवायचे त्याच्यात स्कोरिंग वरती भर द्या. तुम्हाला ऑटोमॅटिक जसं स्कोरिंग असेल त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेज टॉपचं मिळेल. बरोबर सर, म्हणजे खूप चांगली तुम्ही म्हणजे इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही कनेक्ट राहा, आपल्याशी कनेक्ट राहा, आपण तुम्हाला पूर्णपैकी पुढे नाही. मला खूप समजलंय आज. मला माहितीच नाही होती की म्हणजे एक MBBS BDS BHMS BMS साठी नीट परीक्षा द्यायला लागतं आणि नर्सिंग साठी वेगळी परीक्षा द्यायला लागते, मला माहितीच नाही. आता फिजिओथेरपी आहेत, दुसरे जे कोर्सेस आहेत, मग नीट साठी त्यांचे फॉर्म भरायची तारीख वेगळी असणार आहे आणि आपलं असं बघितलं तरी नर्सिंग साठी जे आपलं देतो CET त्याच्यासाठी वेगळी तारीख असणार आहे. त्यांचे वेगवेगळे एक्झाम होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर त्यांची प्रोसेसिंग स्टार्ट होणार आहे. आता मला एक क्वेश्चन येतो सर, मी दोघी पण परीक्षा देऊ शकतो का? नीट म्हणजे माझे जे मुलगे आहे नीट पण देऊ शकतात त्यांचं? नीट ही तुमचा ग्रुप आहे ना 12वीचा, त्याच्यानुसार तुम्हाला एक्झाम देता येते. एक्झामला काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम तुम्ही 12वी अटेंड झाला ना तुम्हाला की एक्झामचा काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम हे सगळे देता येणार आहे तुम्हाला. पण महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पुढे कुठे जायचंय, कोणत्या कोर्सला जायचंय, त्याच्यानुसार अनुसरून CET तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा देऊन ठेवा. म्हणजे ज्या स्कोर्सला, म्हणजे मला फॉर एक्झाम्पल की मला नीट मध्ये चांगले मार्क्स मिळाले तर मी MBBS BMS BHMS ला जाऊ शकतो. जर मला त्याच्या खालोखाल कमी मार्क्स असतील किंवा मला नर्सिंग CET आहे तर नर्सिंग CET मध्ये कमी मार्क्स मिळाले थोडी त्या लेवलने, तर तुम्हाला मग नर्सिंगला जाता येईल पुढे. त्याच्याबरोबर खाली GNM पण आहे नर्सिंग मध्ये,
3 वर्षाचा जो डिप्लोमा आहे जीएनएम साठी पण सायन्स कंपल्सरी नाही, काय त्याला त्याचं सायन्स नाही, त्याला आर्ट आहे, कॉमर्स आहे, पण सायन्स आहे. पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला सायन्स ह्याला जायचं असेल, नर्सिंगचे असे नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत खूप सारे, आता लास्ट इयर तिकडे जीएनएम करायचे तर तुम्हाला सीईटी देणं गरजेचं आहे. हो हो हो, चांगलं सांगितलं सर. आता काय माझे मेहुण्याचे पण आहेत मुलगा, त्याला पण करायचे होते, पण ते आता 12वी त्यांना कॉमर्स मध्ये केलेली आहे आणि त्यांना ते सांगत होते मला की तुमच्या पोरगा सोबतच करून घ्या. आता चांगलं झालं तुम्ही सांगितलं. ह्याला जेएनएम ला करता येईल ज्यावेळेस तुमचं आर्ट्स जरी असेल किंवा कॉमर्स असेल तर तुम्हाला देता येतं. नाही, चांगलं झालं. आता दोघांचे म्हणजे ऍडमिशन साठी त्यांच्या मी जीएनएम म्हणजे करून घेतो आणि म्हणजे आपल्या मुलगाच्या बीएससी मध्ये म्हणजे दोघे, कारण जीएनएम करून तुम्हाला पुढे डिग्री कोर्स करता येतो, पीबीबीएससी म्हणून आहे. म्हणजे असं तुम्हाला पण आहे. डिग्री कोर्स झाला का संपलं, असं पण आहे पोस्ट का? ग्रॅज्युएशन करता येते त्याच्यामध्ये. म्हणजे असा ह्या मेडिकल लाईन असं कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. आणि मेडिकल लाईन पाहिलंच आहे की तुम्ही जसं कोविडचा काळ होता, हो हो हो, त्या कोविडच्या काळामध्ये खूपच सर सगळं स्टॉप होतं, पण जे नर्सिंग याचे होते, मेडिकलचे होते जे स्टुडंट खूपच किंवा मेडिकलचे जे विद्यार्थी होते त्यांना सगळ्यांनाच पुढे नाही स्कोप म्हणजे खूपच चांगला मिळाला. नाही, चांगलं झालं तुम्ही सांगितलं. मला माहितीच नाही होती की असं आर्ट्स वाले पण असं जीएनएम करू शकताय, ते पण चांगलं झालं. आणि जसं सरने सांगितले, तुम्ही सांगताय मला खूप क्लिअर झालंय की आता नीट आणि हे दोघे पण परीक्षा देऊ शकतो. समजा की नीट मध्ये माझ्या मुलगाचं नाही झालं एमबीबीएस बीडीएस मध्ये किंवा आयुर्वेदिक मध्ये, मग माझा मुलगा एक नर्सिंगचा एक पर्याय वापरू शकतो. नर्सिंगच्या पर्यायामध्ये म्हणजे म्हणूनच म्हटलं की तुम्हाला ज्यावेळेस नर्सिंगला जायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे 12वीचे मार्क्स, त्याच्यामध्ये पीसीएम ग्रुप असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. ओके. तर तुम्हाला ओपन असेल तुम्ही तर ओपन कॅटेगरीला तुम्हाला 135 ह्या तिन्हीची टोटल यायला पाहिजे, म्हणजेच 45% पाहिजे. 135 मार्क्स पाहिजे. 135 मार्क्स पाहिजे. जर कॅटेगरी मध्ये असेल जशी एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी ह्या जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 40% म्हणजे 120 अबव पाहिजेत मार्क्स, तर तुम्ही ग्रुप इलिजिबल होता. छान आहे, म्हणजे खूप छान नाही. आणि काय होतं लास्ट इयरला तुम्हीच सांगा, माझ्याकडे एक पॅरेंट्स आलं होतं. हो. तर हे कधी आला की मी सुरुवातीला सांगितलं की बाबा मार्क्स सांगा. मी काय करतो शक्यतो मार्क्स तुमच्या सांगण्यावरती हे करतो, पण मी तसं करत नाही. मी प्रॉपर त्याची मार्कशीट बघतो आणि जात असतो. लास्ट इयरला त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी मला मार्क्स सांगितले नाहीत, काही नाही आला फक्त ठीक आहेत. मी समोरच्यावरती विश्वास ठेवला की नाही बाबा आहेत मार्क्स म्हणून ठेवलं. पण ज्यावेळेस तो नेक्स्ट मी म्हटलं की सीईटी दिली पाहिजे, नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटी दिली पाहिजे, तर त्यावेळेस त्यांनी सीईटी दिलेली नव्हती. त्याच्यानंतर काय झालं की नेक्स्ट इयरला तोच विद्यार्थी माझ्याकडे आला. आणि त्यांनी मी ज्यावेळेस पूर्ण डिटेल्स पाहिले, त्याचे मार्कशीट पाहिले, तर तो ग्रुप इलिजिबल होत नव्हता. अरे म्हणजे खूपच म्हणजे मोठी चूक झाली त्याच्याकडून. म्हणजे असे प्रॉब्लेम येतात. 2 वर्ष निघून गेले आणि ऍडमिशन पण होणार नाही. मग म्हणजे कधी पण तुम्हाला बोलायच्या पेक्षा तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुमच्याकडे येऊ शकतो आम्ही. प्रॉपर पाहिजे. म्हणजे एक चांगली म्हणजे तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट चेक झाले तुमचे, किंवा मला तसे तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये दिले डॉक्युमेंट्स पाठवले, किंवा ग्रुपशी आपल्या व्हॉट्सअपवर पण पाठवू शकता, किंवा आपल्या हेल्थ प्लॅनेटशी तुम्ही जॉईन झाला तर अगदी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऍडमिशन आणि चांगल्या ठिकाणी. खूप सारे आज नर्सिंगचे कॉलेजेस खूप सारे आहेत. नाही सर, मी पण ऐकलं की तुम्ही अशा प्रकारे करताय की म्हणजे जे काही मार्क्स आहेत त्यांचे जे मार्क्स कमी आले थोडंफार तरी पण तुम्ही एक चांगली जागावर त्यांचं म्हणजे एक सिलेक्शन. आणि तुम्हाला कसं होतं की हे ऍडमिशन प्रोसेस मध्ये शेवटपर्यंत थांबावं लागतं, शेवटपर्यंत आपल्या कनेक्ट राहा तुम्ही. अगदी योग्य चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन म्हणजे विश्वास करून थोडासा पेशन्स ठेवायला लागणार आहे की होईल म्हणजे नक्की. चांगलं, तुम्ही खूप चांगली पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि नक्की माझ्या मुलाला पण सांगतो, त्याचे मित्रमंडळी जे काही आहे सगळ्यांना सांगतो तुम्हाला येऊन भेटायला, आणि असेच तुमचं सहकार्य राहू द्या आणि तुमच्याशी आम्ही कनेक्ट राहणारच आहे. आपली नोंदणी करून घ्या, जाता जाता तुम्ही काय करा बाहेर रिसेप्शनला ना नोंदणी करून घ्या. ठीक आहे, तुमची नोंदणी करून मी माझी नोंदणी करून घेतोय आणि तुमचे सगळे वेबसाईट वर आणि इकडे मिळेल ना ते सगळे वेबसाईट. ठीक आहे. व्हिडिओ मध्ये जे तो नंबर दिलेले त्या नंबरवर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतोय. चांगलं आहे. आणि मी दुसऱ्यांना पण सांगतो, माझे जे मित्र आहेत आणि ते माझे मुलगाचे मित्र आहेत त्यांना पण सांगतो आम्ही. धन्यवाद, नमस्कार, भेटू आपण.